संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेचे माझे हित करते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करीन, भागलिया मज वाहतील कडिये, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची येणे जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष सेविन आवडी, वचन मोडे बोलिले ते, तेचे माझे हित करते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमुरतिं, नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं, नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं, दृष्ट्वा तवद सुखदहस्य वदनं, भवति सकलपापनाशनं, सन्तोषयति मधो मधुरावाणी, सोमेश्वर गिरिमनसा स्मरामि, अवतार घेतला जगितापितिरे, गुरुसेवा साधना गोदातटी करे, मोमोक्षुजना उद्धरिदराने करे, नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदं,
मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा अखण्डनन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः। नमः शिवाय गुरवे सच्चिदानन्दमूर्तये नीशप्रपञ्चाय शान्ताय निरालम्बाय तेजसे समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदं जगन्नीतपाने मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रमवळे फणीन्द्रमाता मुकुट झळाले कारुण्यसिन्धो भवदुःखहारे तुझवीन शंभो मज कोण तारे। संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अभंग पण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांच्या चरणाचे महती प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 बोला पुंडरीक हरी विठ्ठल ज्ञानदेव गंगागिरी महाराज की जय नारायण महाराज की जय। विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं मार्गदर्शनाने प्रेरणेने चालू असलेला श्री संत श्रेष्ठ श्री गोचर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव या अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष आहे 32वे आणि 32 वर्षापासून आपण या ठिकाणी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आदेशाने श्री संत श्रेष्ठ गोचर स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो। विठ्ठल 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 वर्ष 32वे आहे आणि या 32व्या वर्षाची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ बाप्तराकरांच्या वतीने सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या भक्त परिवाराच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। जशी काही सद्गुरू महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री महाराज जशी काही सेवा करून घेतील तशी सेवा करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी मी समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देईल। समस्त ग्रामस्थ बाप्तारा पंचक्रोशी भजनी मंडळ
सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नित्यांत प्रेम करणारा असणारा हा परिसर, गौतमी गोदावरीच्या कुशीवर असणारं हे आपलं छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये असणारा हा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ आहे. 32 वर्षापासून आपण या ठिकाणी हा संत महात्म्या महापुरुषांची सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देईल. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्व सप्ताह कमिटी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही गुणीजन मंडळी उपस्थित आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या संस्थेचे असणारे विद्यार्थी, सुंदर असणारं ज्यांचं गायन आहे, अगदी कमी दिवसामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून गंगागिरीजी महाराजांच्या पडावरील आगळं वेगळं असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण गुरुबंधू गोरख महाराज सरला बेटकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांचे दुसरे विद्यार्थी, ज्यांच्यावर फार मोठी बेटाची जबाबदारी आहे आणि म्हणून अगदी कमी वयामध्ये आमच्यापेक्षा जास्त असणारी जबाबदारी त्यांनी घेतली. सद्गुरू गंगागिरीजी महाराज पायदिंडी सोहळा पंढरपूर असेल, आळंदी असेल आणि बेटातील काही कार्यक्रम असतील आणि त्या कार्यक्रमामध्ये नेहमी ज्यांचं अग्रगण्य सहभागी जे होतात असे असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य विक्रमजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून आपल्या परिसराचं ग्रामस्थ मंडळींचं या ठिकाणी भजनी मंडळाचं प्रेम त्यांच्यावर आहे आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे दुसरे गायनाचार्य कीर्तनकार हरिभक्तपरायण रवी महाराज सरला बेटकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या गावातील गायनाचार्य हरिभक्तपरायण भजन प्रेमी आमचे त्रिभुवन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे लाखाहून आलेले आमचे गोरखांना या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व मंडळी प्रेमाची मंडळी आहे. आमचे पेटी मास्तर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, विनेकरी आहे. सर्व मंडळीला धन्यवाद. विठाला 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 असणारे ज्यांची संशिष्टीम आहे, श्याम साई मंडप संशिष्टीम श्री क्षेत्र पुंतांबा, आणि म्हणून श्याम भाऊला देखील धन्यवाद. बेटामध्ये नेहमी एवढ्या 2-4 वर्षामध्ये चांगल्या प्रकारची सेवा बेटामध्ये ते देतात. आणि म्हणून गुरुपौर्णिमा असेल, दुर्गा अष्टमी असेल, गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी असेल, नारायणगिरीजी महाराजांची पुण्यतिथी असेल, जेव्हा जेव्हा बेटामध्ये उत्सव असतो तेव्हा तेव्हा त्यांचा मंडप संशिष्टीम असते. आणि म्हणून आपल्या परिसरातील असणारं आगळं वेगळं असणारं व्यक्तिमत्व आणि चांगल्या प्रकारचे ऑपरेटिंग जे करतात ते आमचे श्यामभाऊ कनसे, त्यांना देखील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला ज्यांच्या असणाऱ्या सहकार्याने, समस्त ग्रामस्थ मंडळांच्या सहकार्याने हा सप्ताह गेल्या 32 वर्षापासून या ठिकाणी होतोय. परंतु आपला अनमोल असणारा वेळ या कार्यक्रमाकरता जी मंडळी जी कमिटी देते त्या कमिटी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण टाइम इज द मनी. मनी टाइम इज द मनी. मनी म्हणजे मनी म्हणजे पैसा. टाइम इज द मनी. मनी म्हणजे पैसा. पैशापेक्षा वेळ काय आहे, महत्वाची आहे. लोक पैसा देतात बरं का, लोक पैसा देतात पण वेळ देत नाही. आणि म्हणून हा सप्ताह चांगल्या प्रकारचा व्हावा याकरता जी सप्ताह कमिटी वेळ देते त्यांना देखील धन्यवाद. आणि गेल्या 2 वर्षापासून गुरुवर्य महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या असणाऱ्या मुखातून निघालेला शब्द आणि तो शब्द आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. ग्रामस्थ मंडळींनी सुंदर असणारं भव्य दिव्य हनुमंतरायाचं मंदिर या ठिकाणी आपण बांधलेलं आहे. आणि म्हणून गुरुवाक्य सदा सत्यम एकम परम पदम. जो गुरुवाक्यालाच पालन करतो त्याच्यासाठी वेगळा मोक्ष नाहीये.
आणि म्हणून 2 वर्षापूर्वी गुरुवर्य महाराजांनी या ठिकाणी बोलून दाखवलं की आपलं हनुमंतरायाचं मंदिर जुनं झालेलं आहे. आपण सर्व मंडळीने एकत्रित येऊन असणारं सुंदर असणारं मंदिर या ठिकाणी हनुमंतरायाचं अगदी कमी दिवसामध्ये छोट्याशा गावामानाने आपलं मंदिर फार भव्य दिव्य ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून सर्व मंडळीला धन्यवाद. त्यामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नित्यांत प्रेम करणारे आमचे गोरखांना गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी राबताय महाराज. आपल्या दारापर्यंत त्यांनी वरंगणी मागण्याकरता ते आलेले आहेत. इथं मंदिराला पाणी मारण्याचं काम असेल, स्वतः चांगल्या प्रकारची वरंगणी या मंदिराकरता देऊन स्वतः वेळ या ठिकाणी दिलेला आहे. आजही मंदिराचा सगळा व्यवहार सगळा कारभार त्यांनी या ठिकाणी सांभाळलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपला प्रपंच आणि संसार सगळ्यांनाच आहे. गाया सगळ्यांना, जमिनी सगळ्यांना आहे, त्यांना बी नाही. आणि म्हणून सगळा असणारा वेळ आपल्या हनुमंतरायाच्या मंदिराकरता या ठिकाणी आपण दिलात, त्याबद्दल योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला भेटच्या वतीने, गुरुवर्य महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने, समस्त ग्रामस्थ बाप्तराकरांच्या वतीने गोरखांना धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सुंदर असणारी वास्तू, सुंदर असणारं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. अजून बरंचसं काम या ठिकाणी, फरशीचं काम आहे, लोखंडी जाळीचं काम आहे, कलरचं काम आहे, बरंचसं काम आहे. आणि म्हणून ही काम पूर्ण होईलच. आणि मला वाटतं कोण्या नेत्या मंडळीचा काही घेतलेलं आहे आमदारांनी दिले, आमदार साहेबांना 8 लाख रुपये, आमदार साहेबांचे 8 लाख रुपये याच्यात आहे. बाकीचा सगळं खर्च ग्रामस्थ मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे. छोटंसं आपलं गाव आहे, परंतु आपला विश्वास ज्यांच्यावर आहे महाराज, ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे आणि ज्यांच्या शब्दाचं आपण पालन करतोय, ती परंपरा आणि त्या परंपरेमधले संत फार महान आहे. म्हणून त्यांच्या मुखातून निघालेला शब्द या ठिकाणी आपण पूर्ण केला, त्याबद्दल आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि दंडवत प्रणाम. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. ज्यांची अन्नदानाची पंगत आहे कोणाची, आणि म्हणून ज्या मंडळींची अन्नदानाची पंगत आहे त्या सर्व मंडळीला धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांच्या चरणाची महती प्रतिपादन करतात. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांच्या चरणावर मी विश्वास ठेवला आणि त्यांचं दास्यत्व पत्करलं. मग संताची पायी हा माझा विश्वास. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे, त्यांच्या चरणाचा मी दास झालेलो आहोत. परंतु जगद्गुरु तुकोबाराय, ज्या संतांच्या चरणावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्या संतांच्या चरणाचं दास्यत्व तुम्ही पत्करलं, ते संत आहे तरी कोण? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज, पवित्र सोहळी तिची एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव खंडित प्रेम भाव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या विश्वामध्ये ते तत्व व्याप्त झालेलं आहे आणि या जगामध्ये ते व्याप्त झालेल्या तत्वाचं ज्याला दर्शन झालेलं आहे, नोहे नोहे त्या देवाचा, त्या तत्वाचा साक्षात्कार ज्यांना झालेला आहे, अनुभव ज्यांना आलेला आहे महाराज. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा म्हणजे कैसा, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये ऐसा ज्याचा अनुभव आणि उत्तरार्धामध्ये सांगतात
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये तो देव आहे अशी सत्य ज्याला प्रतीती आलेली आहे, असा अनुभव ज्याला आला त्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा, या विश्वामध्ये ते तत्व आहे, तो देव आहे, त्याचा अनुभव तुम्हाला आला. परंतु त्या तत्वाचा अनुभव येण्याकरता, त्या तत्वाचा साक्षात्कार होण्याकरता, त्या तत्वाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आला, परंतु तो अनुभव येण्याकरता अधिकारी पाहिजे महाराज. एखादा ग्रंथ शिकत असताना त्या ठिकाणी अधिकारी पाहिजे. त्या शिकण्याचं प्रयोजन काय आहे, त्याचा संबंध काय आहे, आणि म्हणून तसा या विश्वामध्ये त्या तत्वाचा अनुभव येण्याकरता त्याचा अधिकारी कोण. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन योग नावाचा अध्याय सांगितला. विश्वरूप दर्शन दाखवलं अर्जुनाला. मग अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला, देवा, जे विश्वरूप तुम्हाला दाखवलेला आहे त्या विश्वरूप दर्शनाचा अधिकारी कोण आहे. या विश्वामध्ये तू नाना प्रकारे नटलेला आहे, त्याला पाहण्याकरता, त्याचा साक्षात्कार करून घेण्याकरता त्याचा अधिकारी कोण. नोहे नोहे या विश्वरूप दर्शनाचा अधिकारी कोण आहे. तेव्हा भगवंताने गीतेच्या 11व्या अध्यायाच्या 55 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मत कर्म कृन्मत परमो मद्भक्त संग विवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु मामेति स पांडवः. हे पांडवा, जेव्हा तुझ्या अंतकरणामध्ये वैरभाव नष्ट होईल तेव्हा या विश्वामधला असणारा देव आणि त्या देवाचा अनुभव तुला येईल. मग निर्वैर भाव अंतकरणामध्ये प्रज्वलित होण्याकरता, प्रगट होण्याकरता काय करावा लागेल. तेव्हा गीतेच्या या 11व्या अध्यायाच्या 55 क्रमांकाच्या श्लोकाच्या पूर्व अर्धामध्ये भगवंताने सांगितलं की ही निर्वैर अवस्था प्राप्त होण्याकरता मत्कर्म कृन्मत परमो, इथं रहस्य आहे. हा श्लोक गीतेचा सार आहे महाराज. जीवनामध्ये जेव्हा हा श्लोक आणि या श्लोकाचा अर्थ जीवनामध्ये जेव्हा उतरवला जाईल तेव्हा महाराज तुम्ही देखील तुकोबाराय व्हाल, तुम्ही देखील ज्ञानोबाराय व्हाल, तुम्ही देखील योगीराज सद्गुरु श्री चांगदेव महाराज व्हाल, तुम्ही सुद्धा गोचर स्वामी बनाल, तुम्ही सुद्धा माऊली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज बनाल. पण मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संग विवर्जितः, जोपर्यंत मत्कर्म कृन्मत परमो, मत्कर्म माझ्या करता कर्म केल्यानंतर आणि केलेलं कर्म मला समर्पित केल्यानंतर तू निसंग होशील. जेव्हा निसंग होशील तेव्हा तू निर्वैर होशील. विठ्ठल 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 विठ्ठल. केलेलं कर्म परमात्म्याला समर्पित करत जा. कारण जन्म मरणाला कारण हे कर्म आहे महाराज. जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. कर्म केव्हाच संपणार नाहीये. मग हे कर्म जन्म मरणाला कारण आहे आणि हे कर्म नष्ट करण्याकरता केलेलं कर्म परमात्म्याला समर्पित केल्याशिवाय पर्याय नाहीये. जे कर्म तुम्ही कराल, शंकराचार्याने सांगितलं, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमहमितं वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमादेव शंभो. यत्करोषि दशनाशि यज्जोषि ददासि तपसि श्रीकं तत्कुरुष्व मदर्पणं ब्रह्मर्पणं ब्रह्महवि ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैतेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधिनः. केलेलं कर्म परमात्म्याला समर्पित केला ते कर्म तुम्हाला बाधक ठरणार नाही किंवा ते कर्म तुम्हाला साधक ठरणार नाही. म्हणून एक दिवस गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज या शब्दावर बोलत असताना एक दृष्टांत सांगायची. मला वाटतं देवठांच्या सप्ताहामध्ये बरं का दादा, देवठांच्या सप्ताहामध्ये महाराजांनी श्लोक घेतला होता, पत्रम पुष्पम फलम तोयम. याच्यावर विवेचन करत असताना मत्कर्म कृन्मत परमो या शब्दावर बोलत असताना, व्याख्यान करत असताना महाराजांनी एक दृष्टांत सांगितला होता. एक वेळेस नारद महर्षी
वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवंताला नमस्कार केला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयं सर्वलोकैकनाथं. परमात्म्याला नमस्कार केला आणि भगवंताने डोळे उघडले. नारद महर्षींना पाहिलं. देवाने नारदजीला विचारलं, नारदजी आज इकडं कोणीकडे चक्कर मारला? काही नाही देवा, एक प्रश्न आहे माझावाला. काय प्रश्न आहे तुझा? सांगितलं, या मृत्यू लोकामध्ये, या ब्रह्मांडामध्ये तुमच्या सगळ्यात जवळीत आणि आवडता भक्त कोणता आहे? हा प्रश्न नारदजींना का विचारला माहिती आहे? कारण भगवंत आपलं नाव घेतील याच उद्देशाने, याच आशयाने भगवंताला नारदजींनी प्रश्न विचारलेला आहे. नारदजीने प्रश्न विचारला की तुमच्या जवळीक आणि आवडता भक्त कोणता आहे? त्यावेळेस भगवंताने सांगितलं नारदजीला, नारदजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरंच सांगू का मी? नारदजीने सांगितलं, हो प्रभू खरंच सांगा, कोण आहे तुमच्या आवडतीचा आणि जवळीक भक्त? आणि नारदजीला 100% खात्री होती की भगवंत आपलंच नाव घेतील. याच उद्देशाने, याच आशयाने हा प्रश्न भगवंताला विचारलेला आहे. भगवंताने सांगितलं, नारदजी जर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तू नाराज व्हायचा नाही ना? भगवंताने सांगितलं, नारदजी तुम्ही नाराज तर होणार नाही ना? नाही प्रभू, मी नाराज नाही होणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा भगवंताने नारदजीला सांगितलं, नारदजी मृत्यू लोकामध्ये जो शेतकरी दिसतो ना, तो माझा अत्यंतिक प्रिय आणि जवळीक आहे, माझा प्रिय भक्त आहे. नारदजी शाड झाले. महाराज तिन्ही ताळामध्ये मी तुमचं भजन करतो, तुमचं स्मरण करतो, एक क्षणभरही मी तुम्हाला विसरत नाही, तरी मी नावाडतीचा झालो आणि तो शेतकरी आवडतीचा झाला. याला कारण काय असावं? तो शेतकरी आवडतीचा झाला. नारदजी महाराज वैकुंठामधून निघाले, क्षीरसागरातून निघाले आणि मृत्यू लोकाच्या दिशेने निघाले. मी रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन करूनही तो परमात्म्याला मी नावाडतीचा झालो आणि तो शेतकरी नेमका देवा करता करतो काय का तो देवाच्या आवडतीचा आणि जवळीक झाला. हे पाहण्याकरता नारद महर्षी महाराज शेतकऱ्याच्या घराकडे निघाले. महाराज संध्याकाळचे 7 वाजलेले होते. शेतकऱ्याचं जेवण झालेलं होतं आणि शेतकरी झोपायच्या दिशेकडे होता. महाराज रात्री 10 वाजले. शेतकरी फुल झोपेमध्ये आहे. नारदजीने बघितलं शेतकरी नेमकं देवा करता करतो काय. शेतकऱ्याच्या घरामध्ये नारदजी आलेले आहे आणि शेतकऱ्याच्या असणाऱ्या क्रियेवर लक्ष ठेवून आहे. महाराज शेतकरी 5 वाजता उठलेला आहे. उठल्यानंतर कुठं जातो शेतकरी? पहिल्यांदा दादा कुठं जातो तुम्ही? शेतकरी उठल्याबरोबर महाराज पहिला गोठ्यामध्ये जातो. शेतकरी गोठ्यामध्ये गेला. महाराज गाईचं शेण काढलं. शेण काढल्यानंतर गाईची धार काढली. धार काढल्यानंतर गाईला चारा टाकला. दूध घालण्याकरता शेतकरी गेला. सकाळ 6 वाजले. धार काढून झाली. घड्याळात 6 वाजले. स्नान झालं. पत्नीने गरम पाणी उतरून दिलं स्नानाकरता. तुमच्याकडे देतात ना पत्नी पाणी? नाही देत्या? अजून बरं आहे. पाणी उतरून दिलं. महाराज स्नान झालं. स्नान झाल्यानंतर दावा घेतलं, बादली घेतली. विहिरीवर पाणी आणण्याकरता शेतकरी गेले. पाणी सांडून काढलं. गडवाभर पाणी घेतलं आणि शेतकरी महाराज आपल्या असणाऱ्या घरामध्ये आला. महाराज घरामध्ये आल्यानंतर एका कोपऱ्याला एक देवघर आहे. त्या देवघरामध्ये पंचधातूची अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची सुंदर साजिरी गोजिरी असणारी मूर्ती ठेवलेली आहे. आता शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर शेळ्या तिथं, शेळ्या तिथं. मी शेवाले बाबा. शेळ्या
शेळ्या तिथंच, धान्य तिथंच, चूल तिथंच, मूल तिथंच, आणि महाराज तिथं छोट्याशा कोपऱ्यामध्ये देवाचं घर. शेतकऱ्याने गडवाभर पाणी आणलेलं आहे, खांद्यावरचं घोंगड खाली टाकलेलं आहे, घोंगडीवर बसलेला आहे शेतकरी. सुंदर असणारी पांडुरंगाची मूर्ती दामनामध्ये घेतलेली आहे. ताजं सांडून आणलेलं पाणी, पाण्याची धार पांडुरंगाच्या मूर्तीवर लावलेली आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध असणारा भाव आहे, आणि जोपर्यंत पूजा चालू आहे तोपर्यंत पांडुरंगाचं स्मरण करा महाराज. 4-4 तास पूजा करत बसू नका. पण ज्या वेळेस तुम्ही पूजा करतात ना, मग ती 2 मिनिटं करा किंवा 5 मिनिटं करा. 5 मिनिटं पूजा करत असताना परपंचाचा विसर पडला पाहिजे. नातवाचा आवाज देखील कानावर आला नाही पाहिजे. सुनाने आपटलेल्या भांड्यांचा आवाज देखील कानापर्यंत आला नाही पाहिजे. 5 मिनिटं देवाला स्मरा, 5 मिनिटं संसाराचा विसर पडावा. अशी अंतःकरणामध्ये पांडुरंगाविषयाची भक्ती आणि प्रेम असावं. पांडुरंगाच्या मूर्तीला स्नान घालत आहे शेतकरी. शेतकऱ्याने पांडुरंगाच्या मूर्तीला स्नान घातलं. सुंदर असणाऱ्या वस्त्राने पांडुरंगाला पुसलं महाराज. पांडुरंगाची मूर्ती देवघरामध्ये स्थापित केली. चंदन उघळवलं, चंदन पांडुरंगाच्या कपाळाला लावलं. ऊर्ध्व पुंड गंध आपल्या कपाळी लावलेला आहे. पांडुरंगाच्या मूर्तीवर वस्त्र अलंकार परिधान केले. तुळशी वृंदावनामधले असणारे मंजुळा त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेला आहे. गावरान तुपाचा दिवा आणि त्या दिव्याची ज्योत पांडुरंगा समोर लावलेली आहे महाराज. पांडुरंगाची पूजा झाली, पांडुरंगाची पूजा झाली महाराज. आणि पूजा करत असताना अगोदर दिवा लावायचा. काय करायचा? पूजा करत असताना अगोदर दिवा लावायचा आणि नंतर पूजेला प्रारंभ करायचा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पांडुरंगाची पूजा झालेली आहे. देवाला घरामधला साखरीचा नैवेद्य पांडुरंगाच्या समोर ठेवलेला आहे. पाणी फिरवलं आहे मारा. प्राणाय स्वा, पानाय स्वा, वदानाय स्वा, समानाय स्वा, व्यानाय स्वा, पूर्ण ब्रह्मणे नमः स्वाहा. शिवार्पण कृष्णार्पण केलेलं आहे. पांडुरंगाने दोन्ही हात पांडुरंगासमोर शेतकऱ्याने दोन्ही हात जोडलेले आहे आणि देवाला नमस्कार केला, विनंती केली. हे प्रभो, कर चरण कृतं वा कायजं कर्मजं मा सर्वनयनजं मा मानसं मा अपराधं विहितं मितं मा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे प्रभो, कर चरण कृतं वा कायजं कर्मजं मा. कर म्हणजे हात, कर चरण, कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय. हाताने पायाने केलेलं कर्म परमात्म्याच्या चरणी समर्पित. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा. काय म्हणजे शरीर, म्हणजे हाताने केलेलं कर्म, पायाने केलेलं कर्म, डोळ्याने केलेलं कर्म, बर का. मनाने केलेलं कर्म, शरीराने, संपूर्ण शरीराने जे जे केलेलं कर्म आहे प्रभो, हे सर्व कर्म विहित किंवा अविहित, म्हणजे वेदाने सांगितलेलं कर्म घडलं असेल किंवा वेदाने जे करायला सांगितलेलं नाहीये, जे निषिद्ध कर्म घडलं असेल, ते जे कर्म घडलं ते पांडुरंगा तुझ्या चरणी समर्पित. कर चरण करता वा कायजं कर्मजं मा. श्रवण नयन जम्मा. श्रवण म्हणजे कानाने घडलेलं कर्म. श्रवण नयन, नयन म्हणजे डोळ्याने घडलेलं कर्म. श्रवण नयन जम्मा, जे कर्म घडलं असेल ते कर्म पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. पांडुरंगाला नमस्कार केला आणि महाराज शेतकरी निघाला. अंगामध्ये शर्ट घातलं, गळ्यामध्ये उपरणं गुंडाळलं, डोक्यात टोपी घातली आणि शेतकरी निघाला. कुठं? गावाकडे. कशाला अण्णा? शेतकरी निघाला मारुतीच्या दर्शनाला. महाराज मारुतीरायाचं दर्शन घेतलं. पारावर 2 मिनिटं शेतकरी बसलेला आहे. कशा करता बसायचं? ज्या हनुमंतरायाच्या दर्शनाला तुम्ही आलात त्या दर्शन झाल्यानंतर त्या हनुमंतरायाचं स्मरण म्हणून 2 मिनिटं पारावर बसायचं आहे. या पारावर बसत असताना राजकीय गप्पा करायच्या नाही. मारुतीच्या मंदिरासमोर पारावर बसल्यानंतर राजकीय गप्पा करायच्या नाही, कोणत्या पार्टीच्या गप्पा करायच्या नाही, भाऊबंदकीच्या गप्पा करायच्या नाही. मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर डोळे बंद करायचे आणि देवाची मूर्ती आठवायची महाराज, त्याचं स्मरण करायचं आणि आपल्या कामाला निघायचं.
शेतकऱ्याने स्मरण केलं आणि शेतकरी आपल्या कामाला निघून गेला महाराज. आणि घरी गेल्यानंतर पत्नीचा स्वयंपाक तयार झालेला होता. पत्नीने वाढून दिलं. वाढून दिल्यानंतर ताटामध्ये ज्वारीची भाकर आहे, आंबाड्याची भाजी आहे, गडवाभर ताक आहे, मिरची आहे. पत्नीने वाढून दिलं. शेतकरी जेवायला बसणार. पांडुरंगाला विसरता कामा नये. ताटामध्ये आलेली ज्वारीची भाकर, आंबाडीची भाजी त्या पांडुरंगाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. लक्षात ठेवा. पांडुरंगाला विसरू नका महाराज. पांडुरंगाचे आभार माना, देवाचे आभार माना. हे देवा, आज माझ्या ताटामध्ये जे अन्न मला मिळालेलं आहे ते तुझ्या कृपेने मिळालेलं आहे. देवाला विसरता कामा नये. आपल्याजवळ पद, आपल्याजवळची प्रतिष्ठा, आपल्याजवळचं ऐश्वर्य, आपल्याजवळचं धन जे आपल्याला मिळालेलं आहे भगवंताने ते आपल्याला परोपकाराकरता दिलेलं आहे. म्हणून जे जे आपल्याला मिळालं ते देवाने आपल्याला दिलं. त्या देवाचे उपकार विसरता कामा नये. विसरू नये देवाला. पद आला म्हणजे देवाला विसरतो, प्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणजे देवाला विसरतो, ऐश्वर्य मिळाला म्हणजे देवाला विसरतो. देवाला विसरण्याकरता देवाने हे दिलेलं नाहीये बरं का. आपल्याकडून आपलं कल्याण व्हावं, आपला उद्धार व्हावा, हाच देवाचा उद्देश आहे. आपल्याला हे देण्याच्या पाठीमागे शेतकऱ्याने ताटाचा आलेल्या भाजी भाकरीला परमात्म्याला समर्पित केलं, भोजन केलं. सप्राला टांगलेलं महाराज येठण खांद्यावर घेतलं, बैल जोडी घेतली, शिवळं घेतली आणि शेतकरी शेती कामा करण्याकरता निघून गेला. हे सर्व कोण पाहतय? झोपले नाही तुम्ही? मग कोण पाहतय हे सगळं? वा वा, नारदजी पाहताय. या सगळ्या क्रियाचं अवलोकन नारदजी करताय. शेतकरी गेला महाराज शेतामध्ये. घड्याळात 10 वाजलेले होते. औद गळा घातलं, औद गळा घातलं महाराज. शेत नांगरायला सुरुवात केली. घड्याळामध्ये 1 वाजला. 1 वाजेपर्यंत शेत नांगरलं. सौभाग्यवती दुपारचे निहारे घेऊन शेतामध्ये आली महाराज. शेतकऱ्याने पाहिलं, पत्नी आली. घड्याळात 1 वाजला. सूर्य मध्यान्ह आला आहे. बैल जोडी सोडली आणि बैलांना चरायला सोडलं. कुठं? बैलांना चरायला सोडलं महाराज. लांगीवर. लांगी माहिती का तुम्हाला? लांगी म्हणजे गाडी बैल जातो एवढा मोठा बांध. आणि त्या असणाऱ्या लांगीवरून शेतामध्ये कशाचं पाणी जायचं? मोटाचं पाणी जायचं महाराज. आणि गुडघ्या एवढं गवत त्याच्यावर असायचं. म्हणून शेतकऱ्याने बैल सोडले चरायला आणि शेतकरी गेला जेवायला महाराज. शेतकरी झाडाखाली गेलेला आहे. पुन्हा पत्नीने वाढून दिलेला आहे. कांदा फोडलेला आहे. जेवायला बसणार. ताटात आलेला पुन्हा पांडुरंगाला समर्पित केलं. जेवण केलं. भला मोठा ढेकूळ घेतला, उशाला ठेवला आणि 1 तासभर आराम केला महाराज. शेतकऱ्याने आराम केला. पुन्हा शेतकरी उठला. बैल जोडी घेतली. बैलांना पाणी पाजलं. औद गळा घातलं. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शेत नांगरलं. औद सोडून दिलं. वेटण खांद्यावर घेतलं. शेतकऱ्याने आपली बैल जोडी घेतली आणि शेतकरी घराकडे निघाला महाराज. बैलांना वैरण टाकली. बैल जोडी बांधली. बैलांना वैरण टाकली. पत्नीने गरम पाणी उतरून दिलं. हातपाय धुतले आणि पुन्हा शेतकरी न विसरता पांडुरंगाकडे गेला. आपल्या देवघरासमोर गेला. हातपाय धुल्यानंतर छोटासा दिवा पांडुरंगासमोर लावला. अगरबत्ती लावली. हात जोडले. देवाला विनंती केली, देवा कर चरण कृतं वा काय जम कर्म जम्मा. जे कर्म माझ्याकडून घडलं हे पांडुरंगा ते तुझ्या चरणी समर्पित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. केलेला कर्म समर्पित केलं. देवाची पूजा केली महाराज. आणि पुन्हा संध्याकाळचे 7:30 वाजले. पत्नीने वाढून दिलं. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर वाखळ टाकली. वाखळ माहिती का तुम्हाला? गोधडी. आता नाही राहिल्या गोधड्या. आणि शेतकरी पडला महाराज. 8:30-9 वाजलेले आहे गडाळामध्ये. आत्ताचा शेतकरी किती वाजता झोपतो अण्णा? का बर? लोटवर, लोट खाली, लोटवर, लोट खाली. तो शेतकरी तसा नव्हता महाराज. दिवसभर काम केलेलं होतं म्हणून तो सकाळी आपल्या आसनावर गेला. 9 वाजलेले आहे गडामध्ये. झोपी गेला.
पुन्हा पहाटे 5 वाजता उठला. या सगळ्या 24 तासाचं अवलोकन नारदजींनी केलेलं आहे. आणि नारदजींनी महाराज त्या ठिकाणी विचार केला, शेतकरी करतो तरी काय, एकदाही देवाचं नाव घेत नाही, रात्रंदिवस त्या संसाराकरता राबतो, तरी तो देवाच्या आवडतीचा झाला, आपण आवडतीचा कसा झालो. आणि म्हणून महाराज नारद महर्षी देव वैकुंठाकडे निघाले भांडण्याकरता देवाकडे. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण ओ भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 करत करत वैकुंठाले देवाला सांगितलं, देवा जो शेतकरी तुमच्या आवडतीचा झाला, जवळीक झाला, तो करतो तरी काय, काही नाही करत. देवाने सांगितलं, नारदजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, जरा थांबा, अगोदर माझं एक छोटस काम आहे, तेवढं करताल का. नारदजीने सांगितलं, हो देवा करतो. आई साहेबाला आवाज दिला. आई साहेबांनी महाराज तेलाने भरलेला दिवा घेऊन आल्या. तेलाने भरलेला दिवा आहे, काठोकाठ तेलाने भरलेला दिवा. आणि आई साहेबांनी तो दिवा नारद महर्षींच्या हातामध्ये दिला. नारदजीने विचारलं, देवा या दिव्याचं करायचं काय, सांगतो नारदजी. आई साहेबांनी त्या दिव्याला प्रज्वलित केलं. काठोकाठ दिवा तेलाने भरलेला आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे. आणि महाराज दिवा प्रज्वलित झाला. देवाने नारदजीला सांगितलं, नारदजी हा दिवा घेऊन तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा करायची आहे. आणि पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना काठोकाठ तेलाने भरलेला दिवा आहे, लक्षात ठेवा. याच्यामधलं तेलही सांडलं नाही पाहिजे आणि दिवा विजला नाही पाहिजे. एवढंच ना देवा, हो एवढं काम केल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर निश्चित देणार. आणि महाराज नारदजी दिवा घेऊन निघाले. पृथ्वी प्रदक्षिणा झाली आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यानंतर देवाला सांगितलं, देवा हा घ्या तुमचा दिवा, तेलही सांडलं नाही आणि दिवाही विजला नाही. देवाने सांगितलं, शब्बास नारदजी, परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मला हे सांगा, हा दिवा सांभाळत असताना तुम्ही माझं किती वेळेस भजन केलं. नारदजीने सांगितलं, देवा एकदाही नाही केलं. का नाही केलं, जर माझं मन, माझी बुद्धी, माझं अंतःकरण तुझ्या भजनामध्ये जर दंग झाले असते तर कदाचित दिवा सांडला असता, दिवा विजला असता. म्हणून हा दिवा सांभाळत असताना तुमचा विस्मरण मला झालं. तेव्हा देवाने सांगितलं, नारदजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का देव. मिळालं. नारदजीला सांगितलं देवाने, नारदजी तो असणारा शेतकरी आहे ना, प्रपंचाचा गाडा ओढतोय,
प्रपंच सांभाळतोय आणि प्रपंचाची जबाबदारी सांभाळत असताना तो मला सकाळ आणि संध्याकाळ विसरत नाही. केलेलं कर्म तो मला समर्पित करतो आणि जे त्याला प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल तो माझे आभार मानायला विसरत नाही नारदजी. म्हणून तो माझा जवळीक आणि आवडतीचा आहे. म्हणून मत कर्म करून मत परमो, जेव्हा केलेलं कर्म तुम्ही परमात्म्याला समर्पित कराल आणि देवाकरता जेव्हा तुम्ही कर्म कराल तेव्हा तुम्ही देवाचे भक्त व्हाल, तेव्हा तुम्ही निसंग व्हाल आणि निसंग झाल्यानंतर अंतकरणामध्ये वैरत्व भाव नष्ट होऊन प्रभुत्व भाव प्रगट होईल आणि तुम्ही ज्ञानोबा व्हाल महाराज. जोपर्यंत वैरत्व आहे तोपर्यंत प्रभुत्व तिथं नाहीये. माऊली ज्ञानोबांनी रेडा बोलावला म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी स्त्रीचा पुरुष केला म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी महाराज मेलेला असणारा पुरुष जिवंत केला म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी दगडाच्या नंदीला चारा खायला लावला म्हणतात. मग माऊली ज्ञानोबारायांनी संजीवनी समाधी घेतली म्हणतात, माऊली ज्ञानोबारायांनी 700 श्लोकावर 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठातून विमान आलं म्हणतात नेण्याकरता. तुकोबारांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढला म्हणतात देवाने. हे कसं शक्य झालं महाराज? जिथं निर्जीव भिंत चालावी एवढं प्रभुत्व त्यांच्या ठिकाणी कुठून आलं? योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी पाण्याचं तूप केलं म्हणतात. गंगागिरीजी महाराज घोंगडी टाकून पलीकडे गेले म्हणतात, गोदावरी पार केली म्हणतात त्यांनी. मग हे गंगागिरीजी महाराजांकडे आलेलं सामर्थ्य कुठून आलं? हे कसं आलं? याचं कारण महाराज त्यांच्याकडे प्रभुत्व आलं. ज्या दिवशी अंतकरणामधलं वैरत्व नष्ट होऊन वैरत्व नष्ट झालं की प्रभुत्व येतं आणि म्हणून प्रभुत्व ज्या दिवशी आलं त्या दिवशी या विश्वामधला देव आणि त्या देवाचं दर्शन होतं. या विश्वामधल्या तत्वाचा अनुभव येतो आणि ज्याला या तत्वाचा अनुभव आला त्यांच्या चरणावर मी विश्वास ठेवला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, या विश्वामध्ये देव आहे ही सत्य ज्याला असा अनुभव ज्याला आलेला आहे त्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला. प्रथम चरणावर पाये आम्हाला संततीय पाये आम्हाला संताची पाये आम्हाला विश्वास संताची पाये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला. ज्यांना देवाचा साक्षात्कार झाला, देवाचा अनुभव आला, नवे नवे देव ज्यांच्या जवळ आहे
संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो देवसे तेथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा. ज्यांच्या जवळ देव आहे त्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला त्यांचं दास्यत्व मी पत्करलं. घड्याळात 9 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. आपला टायमिंग आहे 7 ते. आपण आलात. गंगामाईला पाणी आहे, गाया वाढल्या सध्या इकडे आणि म्हणून आपण 10-5 मिनिटांमध्ये उरकून घेणार आहोत. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा